नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की आता सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आमदाराचं घर असेल, आमदाराचं ऑफिस असेल, ज्या ठिकाणी आमदार उभे असतील, ज्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये लोकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने कशा प्रकारचं केले? मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला कुठल्याही प्रकारचं अजून प्रतिउत्तर आलेलं नाही, म्हणून प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना सध्या विरोध करतायत। ते आमदारांना कशामुळे विरोध करतायत? या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सांगतायत की 20 तारखेला जे अधिवेशन होणार आहे, त्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये बघितलं असेल कोणती चर्चा होणार आहे अजून स्पष्टरित्या सांगितलं नाही। जे 20 तारखेचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये जी काही वाशी या ठिकाणी तुम्ही अधिसूचना अध्यादेश जारी केला होता त्याच्यावर बोलणार आहेत की नेमकं राज्य मागासवर्गीय आयोगाने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे। म्हणजेच मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण भेटेल का स्पेशल आरक्षण भेटेल? मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की जर तुम्ही स्पेशल आरक्षण देणार असताल मग ते किती टक्के, 10%, 13% जरी दिलं याचा अर्थ ते 50% मर्यादा ओलांडतायत, म्हणजे ते कायमस्वरूपी टिकणार नाही। या अगोदर दोनदाही फजिती झाली, तशी तिसऱ्या वेळेस फजिती होईल म्हणून मनोज जरांगे पाटलांनी एक स्पष्टरित्या तुमची मागणी काय आहे तर अधिसूचना जी तुम्ही सगळे सोयऱ्याबद्दल काढली त्याचं नेमकं काय करायचं? नेमकी ती अधिसूचना जाळून टाकायची का फुकून टाकायची? त्याचं नेमकं काय आहे? तुम्ही अधिसूचना काढली कशासाठी? अध्यादेश काढला कशासाठी? जे सगळे सोयऱ्याबद्दल तुम्ही काढलाय त्या सगळे सोयऱ्या अधिसूचनाचा आणि अध्यादेशाची तुम्हाला अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लागेल। त्याचा अजूनही कुठल्याही प्रकारचं तुम्ही सांगितलेलं नाहीये, स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। मग 20 तारखेच्या अधिवेशनात नेमकं काय होणार हे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। मग 20 तारखेच्या अधिवेशनाच्या नंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं 21 तारखेला परत एकदा चांगल्या प्रकारचं जे काही मोर्चा असेल, आंदोलन असेल, कशा प्रकारे गनिमी काव्यानुसार आपण ते लढवायचे 21 तारखेला ते ठरवणार आहेत। मग मनोज जरांगे पाटलांच्या जे काही 21 तारखेची वाट बघताय सगळेजण, याचा अर्थ काय की प्रत्येकाला असं वाटतंय की आंदोलन काढावे, मोर्चे काढावे, सगळ्यांच्या आमदारांच्या समोर ठिय्या आंदोलन करावं। हे कुठल्याच प्रकारचं कोणालाही आंदोलन करण्यासाठी हौस आलेली नाहीये। मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये जोपर्यंत हे अधिसूचनेचा कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही, कारण जे टिकणार आरक्षण आहे त्याच्याच पाठीमागे सर्व जनता आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की आता जर हे आरक्षण नाही मिळालं तर पुन्हा कधीच मिळणार नाही। जर घाई गडबडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी किंवा त्याच्या पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे जर लवकरात लवकर निर्णय मार्गी लावून कुठंतरी मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर हा मुद्दा इथंच थांबेल असं प्रत्येकाला वाटते। जर हा मुद्दा इथंच थांबला तर 4-5 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये कोणीतरी याचिका दाखल करणार आणि हा मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पुन्हा नंतर पहिलीच वेळ येईल असं मनोज जरांगे पाटलांना वाटते। आणि इतर समाजातील जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी कळतात आणि यामुळेच मनोज जरांगे पाटलांचे म्हणणं आहे सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा, जेणेकरून ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्यानुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटेल आणि ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेता येईल। मग मनोज जरांगे पाटलांचं अजून सुद्धा उपोषण चालूच आहे, आज 9वा दिवस आहे। मग उपोषण का सोडलं नाही? त्यांचा अट्टहास आहे, त्यांचं म्हणणं आहे जे काही आरक्षण मिळणार आहे ते टिकणारं मिळालं पाहिजे, कारण आतापर्यंत जेवढीही त्यांनी मेहनत घेतलेली आहे मराठा समाजासाठी, त्यांनी आतापर्यंत जेवढाही त्याग केलाय त्याचं कुठंतरी यशस्वी मार्गाने एक आपला चांगल्या प्रकारे मार्ग निवडला पाहिजे। मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे जेवढं होईल तितक्या लवकर 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये याची अंमलबजावणी होण्यासाठी कायदा करावा, जेणेकरून त्यांचा जो मुद्दा आहे तो निष्फळ होईल आणि उपोषण कुठंतरी सुटेल। आणि जर याच्यावर चर्चा नाही झाली तर 21 तारखेला मनोज जरांगे पाटील जे अल्टिमेटम देतील, जे मराठा समाजातील व्यक्तींना रास्ता दाखवतील, मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे। मग राज्य सरकारने कुठंतरी दखल घ्यावी म्हणून जे काही ठिकठिकाणी आमदार असतील त्या आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहेत। कुठल्याही आमदाराच्या याच्यावर दगडफेक का चालू आहे? कारण इथं राग, द्वेष निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, कारण कुठंतरी निवडणुकीच्या अभावी किंवा निवडणूक येणार आहे म्हणून लवकर हा मार्ग निवडावा। राज्य सरकारला कुठंतरी वाटत असेल की हा कसा तरी मार्ग मार्गी लावा, जेणेकरून राज्य सरकारला कुठंतरी प्रत्येकाने नाव घेतील आणि ते इलेक्शनमध्ये फायदा होईल राजकारणी लोकांचा। मग या ठिकाणी जे काही सध्या परिस्थिती झालेली आहे, परिस्थिती अशी आहे की राजकारणी लोकांना असं वाटते की याचं श्रेय नेमकं कोणाला जाईल? मग आता जर एखादा मनोज जरांगे पाटलांचा मार्ग यशस्वी ठरला तर मनोज जरांगे पाटलांना श्रेय जाईल आणि कुठंतरी आपण वेगळं आरक्षण दिलं तर आपलं समाजामध्ये श्रेय निर्माण होईल। याचा नेमका अर्थ काय आहे? मनोज जरांगे पाटलांच्या कुठंतरी जीवाला सुद्धा धोका निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, कारण त्या ठिकाणी बघितलं असं मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण सततचं होते कुठंतरी जीवाला सुद्धा धोका आहे, जेणेकरून त्यांच्या जीवाला धोका झाला तर सर्वस्वी श्रेय सरकारला सुद्धा जाईल, जेणेकरून ते म्हणतील की आम्ही आरक्षण दिलं वेगळ्या प्रकारचं आणि ते कायमस्वरूपी टिकणारं नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत। कुठंतरी त्यांचा आज 9वा दिवस आहे आणि उपोषण अजून सुटलेलं नाही, कारण अजून कुठल्याही प्रकारचं राज्य शासनाने त्यांना स्पष्टीकरण दिलं नाही की 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये नेमकं कशावर चर्चा होणार आहे।
मग मराठा समाजाला आरक्षण टिकणारं आणि कायमस्वरूपी मराठा समाजाला फायदेशीर आरक्षण हे मनोज जरांगे पाटीलच देऊ शकतात असं मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटते. कारण या ठिकाणी जे काही ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्याचा मार्ग आहे, मागासवर्गीय आयोगाने जे सर्वेक्षण केलेलं आहे, त्यांनी मराठा समाज मागास ठरवलेला आहे, तर त्यांच्या अंतर्गत हा समाज ओबीसीमध्ये जाऊ शकतो. पण वेगळं आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य मागासवर्गीय आयोगाला संविधानाने दिला नाहीये. स्पष्टीकरणात तुम्ही बघितलं असाल प्रत्येक ठिकाणी. पण हे नेमकं कोणत्या आधारावर आरक्षण देणार? मग इंदिरा साहनी खटला 1992चा आडवा येईल, सुप्रीम कोर्टामध्ये 50% मर्यादा आडवी येईल आणि ते आरक्षण टिकणार नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. जे काही म्हणतील की उपोषण का चालू आहे, त्यांना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. उपोषण याचमुळे चालू आहे की जी तुम्ही अधिसूचना अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी करणं, बाकी काही घेणं देणं नाही. ती अंमलबजावणी झाली तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण भेटण्याची मार्ग मोकळा होईल. म्हणून त्यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने होईल तेवढ्या अधिवेशनामध्ये यावर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून 21 तारखेला कोणती वेगळी परिस्थिती निर्माण होऊ नये. जेणेकरून त्यांचा वेगळा मार्ग जर असेल, कसल्या प्रकारचं आंदोलन करायचे, कसल्या प्रकारचा मोर्चा काढायचा आहे, हे 21 तारखेला मनोज जरांगे पाटील सांगतील. ती परिस्थिती वेगळ्या प्रकारची होऊ नये म्हणून राज्य सरकारने 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये जी अधिसूचना आहे, अध्यादेश आहे, त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.